कोल्यांना पोसतोय समिंदर आपण बघतोय दोन संघामध्ये सामना होतोय. एका ठिकाणी साईश खारबाव त्यानंतर आपण बघतोय शिरगाव अशा या दोन संघामध्ये सामना. पंच इशारा करता खेळास सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. फलंदाज आपण बघतोय प्रणय आणि त्यानंतर आपण बघतोय पराग. प्रणय आणि पराग अशी सलामी जोडी आपण मैदानात पाहतोय. टाइम सेट करत आहे दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू या ठिकाणी महेश राईट मोर विकेटचा मारा करताना पॅव्हलियन एंड करून पहिला चेंडू प्रणय साडी. हो चेंडू पहिला काढला पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव नक्की दिले क्षेत्ररक्षक होईपर्यंत एकदा पूर्ण संघाचा खाता खोललं होतं स्वतःचं खाता खोललं होतं आणि श्रीगणेश होतोय त्या पहिल्या धावेने. साईश खारबा आपण बघतोय आजच्या दिवसात या ठिकाणी खेळताना पाहतोय आणि चांगला संघ मानला जातोय भिवंडी पट्ट्यातील साईश खारबाव संघ. आपण बघितलं महेश नंबर 2चा चेंडू घेऊन पॅव्हलियन कडून यावेळी चेंडू खेळला मिडविकेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव नक्कीच रोखू शकणार नाही. एका धावेची धावसंख्या वाढली जांभूर 2 वर आणि आपण बघतोय जेटीसी लाईव्हचे मालक सुद्धा मुन्ना या ठिकाणी आपण लाईव्ह वर बघतोय. स्वतः ऑपरेट करताना कॅमेरा जेव्हा मालक राबतो तेव्हा नक्कीच त्या धंद्याला नक्कीच यश मिळतं. पुढच्या पुन्हा एकदा महेश यावेळी विजयाचा प्रयास करण्याचा प्रयत्न चेंडूनंतर मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव नक्कीच मिळाली. एका धाव समाधान आणि बघितलं संतांनी सावध सुरुवात आतापर्यंत पराग आणि प्रणय यांच्या मार्फत धावसंख्या जाऊन बदले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. साईश खारबाव संघ आपण पाहिलाय एक नामचीन संघ आहे भिवंडी पट्ट्यातील आणि या ठिकाणी आणखी मान्यवर दुपार क्षेत्रात आमच्या दाखल झालेत. सुशील घरत या ठिकाणी वेलकम वेलकम हे नरकटाचे सभासद आणि सत्यनारायण मेडिकलचे मालक आपण बघतोय. वेलकम वेलकम सुशील दादा. चेंडू निर्धाव झालाय या ठिकाणी आपण बघतोय. तर हितेंद्र पाटील गोटू यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय साईश खारबाव संघ. महेश पुढचे चेंडू घेऊन या ठिकाणी आपण बघतोय पराग साठी. पराग बघूया किती धाव जमवेल या चेंडूवर आणि मधून काढा चेंडू स्वेरलेख पंचांच्या मागे धाव संख्या बघूया फक्त एकच धाव्यावर समाधान. आतापर्यंत धावसंख्या झाली म्हणजे 4 धावा. चेंडू टाकून गेले आतापर्यंत 5 धावसंख्या 4. चांगली गोलंदाजी बनावी लागेल महेश याची आतापर्यंत. आता मात्र एक मोठा बॅटर आपण बघतोय प्रणय यांच्याकडे स्ट्राईक आहे. तो महेशाला बघितलं चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवण्याचं काम केलंय महेश याने. महेश पुढे घेऊन प्रणयसाठी याला जोधा करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल की नाही. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव. 2 धावा माफ करा. या 2 धावेची धावसंख्या वाढून पोहोचली ती म्हणजे 6 धावेवर. षटक समाप्त मैदानात पहिला धावसंख्या बिनबाद 6 अशी स्थिती साईश खारबाव संघाची. ओटो डीजे नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला लागेल डीजे स्वागत यांच्या माध्यमातून डीजेचं वादन केलं होतं. आपण पाहिलं तर 3 मिनिटांमध्ये पहिले षटक या ठिकाणी संपूर्ण केले. एखादं चांगली बाब म्हणावी लागेल या स्पर्धेसाठी शिरगाव संघाची. त्याबद्दल आमच्या मी धन्यवाद आभार व्यक्त करतोय. तर दुसरं षटक आता कोण घेऊन येईल आपण पाहूया. विजय रेल्वे एंड कडून आपण बघतोय. जर आपण बघितलं तर ह्या एंडने धावा जमवणं गरजेचं आहे कारण की आपण बघतोय तो एंड आहे रेल्वे एंड. त्या ठिकाणी धावा थोडंसं कमी येतात आणि बघितलं तर महेशचा मी तारीफ करेन. फक्त 6 धावा दिल्या आणि रोखून ठेवण्याचं काम केलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये महेश याने. नक्कीच शिरगाव संघ एक विरार पट्ट्यातील आपण बघितलं संघ
त्यानंतर आपण बघितलं तर खारबाव संघ आपण भिवंडी पट्ट्यातून येतोय. तर या अशा दोन संघामध्ये प्रथमच लढत पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर म्हणजे 6 धावा. दुसरे षटक मार्गदर्शक असताना आपण बघतो विजय गर्दी मार्ग सज्ज झालाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण दूरवर फैलावला गेलाय. आपण बघितलं तर आता पॉवर प्लेचं बंधन नाहीये या दुसऱ्या षटकासाठी. तर दुसरे षटक घेतील विजय रेल्वे एंडकडून पराग साडी आपण बघतोय. यावेळी सुरेख चेंडूच्या हाताने चेंडू पाहिला होता की स्विचित खेळण्याचा प्रयत्न आहेत ते म्हणजे पराग. त्याच पद्धतीने चेंडूची हाताळणी केली आणि निर्धाव चेंडू समाप्ती. जवळजवळ विजय महेशच्या पावलावर पावलं ठेवून ही गोलंदाजी करताना आपण पाहतोय विजय आला. आतापर्यंत रोखून ठेवण्याचं काम करतोय तो म्हणजे विजय. विजय पुन्हा सज्ज. यावेळी चेंडूला खोदून काढल्या. चेंडू मिडन क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल की नाही. सुरेख फेकी या ठिकाणी आणि फक्त एकच धावावर समाधान. या एका धावेची धावसंख्या वाढली जाऊन बदली 7 या धावसंख्येवर. 2 चेंडूची समाप्ती झाली. आतापर्यंत आपण बघतोय चालू असलेला सामना साईश खारबाव तसेच शिरगाव असे या दोन संघामध्ये होतोय. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव अशी आपण नामकरण बघतोय. पुन्हा स्वीडिश खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी गावगाव क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. चेंडू जाईल का सीमा पार आणि हा येतोय आग्रही चौकार. डीजे धावसंख्येला आकार येतोय. जलद गतीने धावसंख्या वाढली जाते. 11 या धावसंख्येवर प्रणय याच्या बॅट मधून हा येतो चौकार. आणि आता मात्र वाघाच्या तोंडाला रक्त लागलाय आणि बघूया प्रणय त्याच्या प्रकारे खेळी करेल. पुन्हा एकदा सज्ज विजय चौथा चेंडू घेऊन पुण्याला सूचित खेळायचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव काय रोखू शकणार नाही. या एका धावेची धावसंख्या वाढली जाऊन बोलली ती म्हणजे 12 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू समाप्ती आतापर्यंत. जरी चौकार आला त्यानंतर स्वतःला सावरतोय तो म्हणजे विजय. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली महेश आणि त्याच्यानंतर विजय याची. विजय पुढचा चेंडू घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा पराग साठी स्विचित खेळायचा प्रयत्न. चेंडू खेळून काढला त्या ठिकाणी बघतो चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये टावला. चेंडू उचलेपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही. फेकी थोडीशी खराब. त्याचा प्रत्यय म्हणजे तिसरी धाव पूर्ण करताना या ठिकाणी पराग याचा विकेट. डीजे या ठिकाणी धावसंख्या झाली 14 धावा. आणि आता मात्र मैदानात कोण तर नंबर 2 वन डाऊनच्या स्वरूपात या ठिकाणी आपण बघतोय बाहुबली सूरज याला बघतोय. याच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि आतापर्यंत सुरेख षटक हाताळले विजयाने सुद्धा. तर या ठिकाणी पुन्हा जरी वसूप चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. डीजे तर या ठिकाणी धावफला वेगाने सरकत आहे. आपण बघतोय धावसंख्या 18 धावा लागल्यात. आतापर्यंत एक गडीच्या मोबाईलला साईश खारबाव संघ आपण बघतोय. तर नंबर 3 चे षटक कोण घेऊन आपण बघतोय. मैदानात चर्चा सुरू आहे. रोनक नंबर 3 चे षटक घेऊन आपण बघतोय. या ठिकाणी अग्निशात चांगले संघ आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसात. जर पाहिलं तर पहिल्या दिवसात आपण बघितलं तर एक संघ नंबर
पुरवठा खंडित झाला कारणाने या ठिकाणी थोडासा व्यत्यय आला आणि सूरज याला आपण पाहिलं बाहुबली का म्हटलं जात आहे तर आल्या आल्या पहिल्या चेंडूवर नक्कीच फ्लॅट 6 आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी राजजी पाटील आणि दीपेश पाटील यांच्या स्वागताला होईल. डी हेअर स्टुडिओचे मालक आपण बघतोय दीपेश होईल. आणि नक्कीच खूप स्वेअर मला बघितला तर वाईटचा इशारा पंच आमच्यापर्यंत बोलतील. नक्कीच एक धावसंख्या 25 रन्स ऑन दी बोर्ड. आपण बघितलं सूरज याला एक घातक खेळाडू आपण बघतोय आक्रमक खेळाडू बघतोय नक्कीच ज्याच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके येत असतात तसाच सूरज बाहुबली. हो 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 यावेळी सूर्य चेंडू आपण पंच या ठिकाणी अपील केली जाते. वाईटचा इशारा नक्कीच अवांतर धाव पुन्हा एकदा वाईटची एक धाव संख्या झाली ती म्हणजे 26 धावा. आपण बघितलं की 2 मार्क गोल झाले पुन्हा रोनक जवळजवळ दर्पणामध्ये दिसतो आता रोनक. बाहुबली या ठिकाणी चेंडू मिस टाइम होतोय चेंडू ट्राव्हल झाला फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सहज गतीने पुढे खेळतात. नक्कीच वाऱ्याच्या वेगाने चपलाईने आपण बघितली होती ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली सूरज यांनी. धावसंख्या झाली धाव 228 धावा तर थोडस दबावामध्ये होता रोनक प्रचंड जरी षटकाराला 2 अवांतर धाव आता मात्र 2 धावा धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा. रोनक पुढच्या निघून बाहुबलीसाठी बाहुबली बघूया आपण आपल्या संघासाठी किती धावा ठोकेल. पुन्हा प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये पाहूया क्षेत्ररक्षक बघत राहतील. हा येतोय पुन्हा एकदा आगरी चषक षटकार डीजे. हा प्रणयाला सांगतो तू जरा चिल कर नॉन स्ट्रायकरकडे पुढचं मी बघतो काय करायचं ते. आणि या 6व्या धावसंख्या वाढली जांभळी 34 धावा ताबडतोब लागले जातात. आतापर्यंत रोनक याला 2 षटकार मात्र पडले 3 चेंडूमध्ये तर बघितलं चांगलीशी आखणी केली ती म्हणजे सूरज यांनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोनक सूरज साठी यावेळी खोदून काढले चेंडू लावलेला मिळून चित्रामध्ये एक धाव मिळाली दुसऱ्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होईपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि मिसफील्डच्या कारणाने या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या जाऊन पुणे ती म्हणजे 36 धावसंख्येवर बाहुबली का म्हटलं जातंय त्याचं आपण उदाहरण पाहिलं 2 उत्तुंग षटकार सूरज याच्या बॅटमधून तर धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा. चेंडू रोखून झाले आतापर्यंत 4 रोनक पुढे घेऊन पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली जरी 2 षटकार आले तरी खोलवर टप्प्यात चेंडू सातत्याने हाताळले रोनक याने आणि नक्कीच धावसंख्येला रोखण्याचं काम केलंय. जसं की 1 निवडली जाऊन म्हणजे 37 धावा आपण बघितला धावपुरकार लागले जातात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील धावसंख्या असं वाटलं होतं धावसंख्या थोडीसा कमी येतात. पहिल्या षटक बघितलं तर फक्त 6 धावा आल्या तर दुसऱ्या षटक बघितलं आपण तर 12 धावा आल्या. आता तिसऱ्या षटकचा हा शेवटचा आपण बघतोय पुन्हा चेंडू स्क्वेअरली कंपाऊंडच्या मागे आपण बघितलं एक धाव मिळाली दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही या ठिकाणी फेकी सुरक्षितरित्या केली जाते. एका धावेची धावसंख्या झालेली ती म्हणजे 38 धावा. षटक समाप्त मैदानात तिसरं धावसंख्या 38 धावा आणि बघितलं तर 14 मिनिटात हे 3 षटकार पूर्ण केले. नक्कीच कौतुक करेन मी शिरगाव संघाचं सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. जाऊया एक डीजे ब्रेक कडे परत येऊया मैदानात.
म्हणजे 38 धावा आणि दर्पण नवीन गोलंदाज स्लॉग ओव्हर षटक 3 जाईल आज चौथी मस्त लागली धावसंख्या बघितली धाव 38 धावा एक गडी बाद झाला आतापर्यंत साईश खरबाव संघाचा हितेंद्र पाटील गोटू यांनी स्कोर केलेला हा संघ आपण बघतोय साईश खरबाव संघ शेवट षटक निर्णायक षटक दर्पण गोलंदाज सज्ज झालाय रेल्वे एंड करून आपण बघतो प्रणय यावेळी सुरेश चेंडू हाताळला होता नक्कीच प्रणय याच्या पायावर चेंडू आलेला लेग बाईचा इशारा पंचा विशालजी नाईक यांच्या मार्फत धन्यवाद सर धावसंख्या 39 धावा नक्कीच खूप कष्टाचं काम असं पूर्ण दिवस उन्हात उभं राहून पंचगिरी करणं नो डाऊट आतापर्यंत तिसरा दिवस सुरू आहे आणि अप्रतिम पंच आपल्याकडे लाभले होते नक्कीच या पंचवीस पंचमुद्दा ललित भोळे हे सुद्धा या पंचवीस जेव्हा मॅच असतील नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आणि अप्रतिम निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात तर यावेळी मात्र बाहुबली आपण पाहतोय यावेळी जोरदार प्रहार चेंडू आर पार सीमा पार हा येतोय बाहुबली नावाचा ब्रँडेड षटकार डीजे धावा लागल्या जात आहेत आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत दर्पणाने आणि 6 धावा खर्च केलेत अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सुरू माहितीसाठी चेंडू चेंडूला कट करतो चेंडूला एक धाव नक्कीच मिळेल मिसफिट होत आहे त्याच्या पद्धतीने सूरज या ठिकाणी डेंजर धावतात आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला पण रोखला जातोय धावसंख्या 2 वाजली जांभती 47 धावा आपण बघितलं दुपार सत्रात आपण वळतोय या ठिकाणी मान्यवर सुद्धा आमच्यापर्यंत येत आहेत राजजी पाटील दीपेशजी भोईर आपण बघतोय आर्यन सुद्धा आहेत कल्पेश सुद्धा आहेत आणि या ठिकाणी उत्कृष्ट जेवण बनवणारे धनाजी काका सुद्धा उपस्थित झालेत वेलकम सर्वांचं पुढचा बॉल या ठिकाणी दर्पण सूरज साठे पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू हा येतो एक्का दुक्का सीधा छक्का डीजे खेळली 6-2 6-2 6-2 6-2 आता बघूया किती येतील धावा अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील धावसंख्या झाली ती म्हणजे 50 धावा 53 धावा पूर्ण झाल्यात नक्कीच अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दर्पण ह्याच्यावर दर्पण टाकण्याचा प्रयत्न केलाय बाहुबली याने खेळून काढण्यासाठी बॉलर ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षणामध्ये पण एक धाव पूर्ण दिवसाचा प्रयत्न केला या ठिकाणी डेंजर धावता येते म्हणजे बाहुबली आता मात्र विकेट रनआउटच्या रूपाने येतोय आणि विकेट गिरतावा मधुर संगीतात आऊआ आपण बघितलं तर 54 धावा असताना दुसरा गडी बाद होतोय या ठिकाणी आपण बघितलं तर डिस्प्ले बदलाचं काम पहिलं स्वागतच्या माध्यमातून 9 चेंडू आणि 32 धावांची गणाघाती खेळी करून या ठिकाणी बाद झालाय सूरज नव्याला बॅट्समॅन बघतो अक्षय तर शेवट चेंडू असेल पुन्हा दारी वसूप आणि सुंदर फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झेल सोडला आणि जवळजवळ 300 रुपये गमावलेत या 6 धावेची धाव
फलक वेगाने वाढलाय, जाऊन कुठे म्हणजे 7 या धावसंख्येवर आणि 61 धावांचं उद्दिष्ट शेगाव स्पोर्ट्स शिरगाव यांच्या समोर ठेवण्यात आलंय. नक्कीच जाऊया छोटीसा डीजे ब्रेकडे परत मैदानात. असेल या ठिकाणी मोरवा संघ तसेच गोडदेव संघ दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत या. पहिला चेंडू पडण्याच्या आधी तुम्ही इथे हजर झाल्या पाहिजेत. तर गोडदेव संघाचा कर्णधार तसेच मोरवा संघाचा कर्णधार आता कुठली बाजू मांडली जाणार नाही या ठिकाणी लक्षात असू द्या. खूप सहकार्य केलं आतापर्यंत. तर आपण बघतोय या ठिकाणी लगेच या 2 कर्णधारांना विनंती असेल विश्वजित पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि सहयोग पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. चला 2 कर्णधार आमच्यापर्यंत या विनंती असेल. लास्ट आणि ऑफिशियल कॉल असेल. गोडदेव संघ तसेच आपण बघतो मोरवा संघाचे कर्णधार आमचे व्हीआयपी डायसोचे अतिथी दीपेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. दीपेश भोईर आणि राज पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. टॉस आपण करणार आहोत. 2 टीम कॅप्टन या ठिकाणी पोहोचतील. चला 2 कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले, लगेच नाणेफेक होईल. चला दीपेशजी भोईर आमचे अतिथी यांना विनंती असेल, यांचे शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. गोडदेव आणि मोरवा असा सामना आपल्याला याच्यानंतर पाहायला मिळेल. गोडदेव आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि मोरवा या दोघांमध्ये मॅच असेल. फराग एका बाजूला आहे आणि एका बाजूला विजय आहेत. दीपेश भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हा टॉस जरा एक वेगळा आहे. आगरी चषक आणि फॉलो गँग दोघांपैकी एक उल्लेख आपल्याला करायचा आहे. दीपेश भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉलिंग कोण करतायत? मोरवा टीमचे कॅप्टन कॉलिंग करतायत. फॉलो गँगाचा आवाज होता त्यांचा, परंतु इथे आगरी चषक आलाय. विनंती करतो दीपेश यांना, आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. पराग टॉस जिंकलाय, मॅच जिंकण्याकरता काय रणनीती असेल? 4 षटकांचा मॅच असेल. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. समोरची टीम मोरवा टीम विरुद्ध तुम्ही अनेक वेळा लढलात, चांगले विजय सुद्धा संपादन केलेत. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आगरी समाजातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. आदिवासी समाजातील खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्याचबरोबर कोळी समाजातील खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ही संकल्पना आहे आगरी चषकाची. कशी वाटली या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला? खूपच छान असतं या स्पर्धेचं आयोजन. आम्ही दरवर्षी खेळतो इथे. गोडदेव गावातून तुम्ही बिलॉंग करतायत, मात्र आगरी भाषेतील म्हणायचं असेल तर आगरी भाषेतील कोणते शब्द तुम्हाला आठवतात ते या ठिकाणी? पराग, आगरी भाषा खरोखरच अभिमान असायला पाहिजे आपल्याला आगरी भाषेचा. कॅप्टन मोरवा टीमचे जुडले जात आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा मॅच होतोय. 4 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल माराल? 55 ते 60 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूपच छान. आम्ही पुढच्या स्पर्धेला पण खेळलो होतो अगोदरच्या झालेल्या तेव्हा. हा पण आयोजन खूप चांगल्या पद्धतीचं आहे. रिझल्ट काय होता मागच्या स्पर्धेचा? आम्ही सेमीपर्यंत आलेलो, सेमीला हारलेलो. आता जास्त तयारीने आलात? नक्कीच तयारी आहे तशी आमची. तुम्हाला शुभेच्छा असतील, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज झाले होते. टॉस झालाय. ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमचे कॅप्टन पराग यांनी हा टॉस जिंकलाय. टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय.
मोरवा या टीमला होणारा पुढील मॅच 4 षटकांचा आपण बघणार आहोत. थेट वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत हितेश भोईर. आवाज ऐकूया हितेश भोईर सरांचा. थँक्यू संदीपजी गावण सर. या ठिकाणी VIP डायसर आणखी मान्यवर उपस्थित झालेत. त्यानंतर बघतो आपण ज्यांच्या मार्फत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ची ट्रॉफी आपल्याला लाभलंय तेच भैरव कलेक्शनचे मालक तेजजी पाटील आणि त्यांचे समवेत आपण बघतो विशालजी पाटील. दोन्ही सरांचं वेलकम हार्दिक स्वागत आहे. या आगरी मध्ये तुमचं स्वागत आहे. वळूया मॅचच्या दिशेने. मॅच आपण हालत बघूया की 60 धावा जमवल्यात हरवसंघाने 61 धावांचा उद्देश. मॅच स्टार्ट होतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू पर्यंत खाली राहिला होता. नक्कीच कट करण्याचा प्रयत्न चेंडू पण चेंडू निघता आहोत. आपण म्हटलं ऋषभ काटे याला बघतोय एक नामवंत गोलंदाज नामचीन गोलंदाज आपण बघतोय खरवड संघातून. तिथून आपण पाहिलं सूरज याला पाहिलं नक्कीच एक आक्रमक खेळाडू आणि याच्या बॅटने मोठमोठे फाटी आपण पाहिले. तर आपण शिरगाव संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. हा संघ बऱ्याच काळानंतर या ठिकाणी उपस्थित झालाय. यावेळी जोरदार प्राण मी म्हटलं होतं कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. आणि हा येतोय षटकार डीजे वादनाचं काम सोडून जेलच्या मागे धावणारे हिमालय पाटील स्वागत. आणि 300 रुपये गमावलेत. आजचा दिवस सुटलाय हिमालयाचा. ऋषभ उच्च चेंडू घेऊन या ठिकाणी बघतोय अक्षयसाठी प्रयत्न होतोय. चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी कावकोणी क्षेत्रामध्ये एक धाव सूरज आहे त्या ठिकाणी. मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाची धावसंख्या वाढली जाऊन पडली 6 या धावसंख्येवर 7 या धावसंख्येवर. नक्कीच 300 रुपयाचा मोह या ठिकाणी जाणार होता सिंगला नाही. 3 वर्ष थंड प्यायला गेले. चांगले आहेत व्यक्तिमत्व चांगलं आहे हिमालय पाटील. पुढे चेंडू पुन्हा एकदा हो खोतुकडला चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी. स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी मिसफिल्ड होतोय पण बॅकअप चांगला आहे या ठिकाणी. एकच धाव एका धावांची धावसंख्या वाढली जाऊन पडली 8 या धावसंख्येवर. तर बघितलं पहिला चेंडू निधा हाताळत होता त्यानंतर लगेच प्रहार केला होता तो या ठिकाणी अक्षयाने आणि 6 धावा कुठल्या त्या. ऋषभ काटे एक असा गोलंदाज आहे असा वेगवान गोलंदाज आहे की ज्याच्या अगेन्स्ट केलं थोडंसं कठीण असतं फलंदाजांना. पण अक्षय सुद्धा त्या बातमीचा एक फलंदाज आहे. धावसंख्या 61 धावांचा उद्दिष्ट असताना आपण बघतोय शिरगाव संघ यावेळी पूल करण्याचा प्रयत्न थोडासा मिसटाईम स्ट्रोक होईल. चेंडू फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर एक धाव मिळाला. दुसरा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. फेकी होईपर्यंत मिळायचा प्रयत्न थोडासा घाटक ठरू शकतो. मात्र सहजरित्या या 3 धावा पूर्ण झाल्यात. या 3 धावांची धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली म्हणजे 11 धावा. नक्कीच अक्षय याला थोडीशी करामत करावी लागेल. पण धावेचं उद्दिष्ट बघितलं तर 61 धावा लक्ष आव्हान थोडस कठीण आहे पण अशक्य असं या क्रिकेटमध्ये काहीच नाहीये. 5 चेंडू हाताळले गेला त्यापर्यंत 11 धावा दाबोळकर लागल्या जातात. तर शेवट चेंडू या षटकातील ऋषभ पुन्हा एकदा स्विंग अँड मिस सुरेख चेंडूची हाताळणी. षटक समाप्त होत आहे मैदानात. पहिलं बिनबाद आपण बघतोय 11 धावा दाबोळकर लागतात त्यामध्ये शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाच्या. आणि आपण बघितलं पहिल्या षटकात जर पाहिलं तर 6 धावा दिल्या होत्या त्यामध्ये महेश आणि या ठिकाणी थोडीशी जास्त धावा पाहायला मिळाल्या. जाऊया चेंडू डीजे बेटकर आणि मैदान बोलूया. O2 पहिल्या षटक जवळ 3.30 या मिनिटांमध्ये पूर्ण केलंय. नक्कीच कौतुक असेल दोन्ही संघाचा. वेळेत आपली षटकं हाताळताना आपण बघतोय. जर पाहिलं तर नियमावली पाहिली तर 3 षटकं आपल्या 15 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. आणि त्यामुळे प्रयत्न करताना की आपल्या संघाला कोणतीही पेनल्टी लागू नये म्हणून हा दोन्ही संघाचा प्रामाणिक प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नावर दोघे पण यशस्वी ठरलेत. आपण जाऊया पुढे एकदा मैदानाकडे आणि जाऊया दुसऱ्या षटक घेऊन. नितेश हा गोलंदाज दोन्ही मार्कवर सज्ज झालाय. रेल्वे एंड कडून आपण त्यांना पाहतोय. तर धावसंख्या धावा 11 धावा आणि सरासरी मेंटेन करण्यात थोडीशी कमी पडल्या तो म्हणजे शिरगाव संघ. नितेश पहिला चेंडू घेऊन या ठिकाणी बघतोय राऊंड विकेटने यावेळी खोलगटाचा चेंडू खोदून काढला. या ठिकाणी डीप
मिड विकेट मधून क्षेत्ररक्षण येईपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही कारण बॅट थोडीशी हातातून निसटतंय पण 2रित्या सुरक्षितरित्या पूर्ण करतात. या 2 धावांची धावसंख्या वाढली जाऊन मध्ये 13 ओव्हर जाऊन पोहोचले आणि आपण बघतोय या ठिकाणी माझ्या सोबत एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून MCA मान्यता प्राप्त कामेशजी पाटील ज्यांचं नुकताच लग्न झालंय ते आमच्या समोर जोडलेत. तर आपण बघितलं धावसंख्या झाले तेव्हा ती म्हणजे 13 धावा आणि वारे बघू आपण बघू शकतो की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना थंड वारे आजच्या दिवसात. यावेळी स्टेट बॉलर चेंडू खेळून काढलाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण आणि एका धावे समाधान. धावसंख्या 14. आतापर्यंत 2 चेंडूची समाप्ती आपण बघतोय खरबा संघ निलेश यांच्या मार्फत. आपण बघितलं आजच्या दिवसात थोडासा थंड हवा या ठिकाणी वाहताना दिसतंय. 2 दिवस इतकं गरम झाल्यानंतर आज थोडा थंड हवा नक्कीच या स्पर्धेसाठी आमच्यापर्यंत आलेला आहे. यावेळी रिव्हर्स पद्धतीने चेंडू हवेमध्ये पाहू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे आणि सुरेख झेल या ठिकाणी सुरेख झेल आहे आणि ज्याच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारदर्शक ते पाहुण्या समोर एक सुरेख झेल टिपलाय तो म्हणजे मोनिश या खेळाडूंनी. चला एक डीजे ब्रेक. या ठिकाणी आपल्या भेटीसाठी लवकरच दुसऱ्या प्रीमियर लीग 2024 पुन्हा एक नवा रूपाने तुमच्या भेटीला येत आहे. पर्व तिसरा आहे. काही कारणास्तव 2 पर्व झालेले आहेत पण या वर्षी मात्र या हंगामात आपल्याला JPL पाहायला मिळेल आणि नक्कीच आपल्या गावकरी खेळाडूंना नक्कीच प्राधान्य द्यायचा प्रामाणिक प्रयत्न असेल या ठिकाणी आणि एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही. दीपेशजी बोल यांची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे आणि कालच त्या स्पर्धेची मीटिंग झालंय आणि लवकरच प्लेअर ऑक्शन आपल्यापर्यंत येईल. बोलूया पुढे त्या मैदानाकडे. आतापर्यंत 3 चेंडूचे खाली समाप्त झालाय. धावसंख्या झाली त्यावरती म्हणजे 14 धावा 61 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघतो शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघ पहिला हादरा बसला तेवढी जतीनच्या स्वरूपाने. नितेश पुढची चेंडू घेऊन बॅटची कडा विकेटचा बदन विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. वादन डीजे स्वागत यांच्या आपण बघतोय नुकताच ते कालच रात्री फ्लाईटने गोव्यावरून या ठिकाणी आले. त्यांचा डीजे वादनाचा कार्यक्रम संपवून या स्पर्धेसाठी खास उपस्थित झाले. थँक्यू स्वागत. तर बघितलं नवीन आलेला प्रताप बॅट्समन आपण बघतोय नंबर 4 वर. तर बघितलं तर विजय थोडासा नाराज करतोय आपल्या संघाला आणि आता मात्र गोलंदाज नितेश ऑन हॅट्रिक. यावेळी मात्र या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साधण्याची संधी नितेश प्राप्त झाली होती पण चेंडू जातो निर्धाव. आतापर्यंत रोखून ठेवण्याचा प्रयत्न झालाय. फक्त 3 धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये आणि 2 गडी महत्वाचे गडी बाद करण्यात यश मिळाले ते म्हणजे गोलंदाज नितेश याला. शेवट चेंडू सुरेख चेंडू नक्कीच फलंदाजाला चेंडू संबंध होता. निर्णय चेंडू षटक समाप्त मैदानात ते म्हणजे दुसरं. धावसंख्या 14 2 गडीच्या मोबदल्यात शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि या ठिकाणी आणखी मान्यवर उपस्थित झालेत. आता सन्माननीय रुपेश विजय भोईर बिलॉंग करतात बाफाण्यावरून आणि कट्टाचे नक्कीच समर्थक आहेत आणि स्वतः त्याच्यासोबत आहेत गौरव भोईर त्यांचे बंधू हे सुद्धा आलेत आणि बंटी पाटील हे सुद्धा आलेत. वेलकम सर्वांचं हार्दिक स्वागत.
म्हणजे नुकताच या ठिकाणी तुंगाळेश्वरवरून जाऊन आलेले आदेश पाटील आपल्याला बघतोय थोडेसे गरम झाले होते त्यानंतर ते एक शिकंजी पाहायला गेलेत. तर बघतोय नवीन आणल्या दोन मैदानाकडे जाऊया. अक्षय नंबर 3 षटक. आतापर्यंत आपण बघितलं धावफलक संख्या झाली ते म्हणजे 14 धावा. आपण बघतोय इक्वेशन आणि सिच्युएशन बघूया मॅचचा. आपण 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. अक्षय अजूनही क्रीजवर आहेत. त्यांच्या बॅटमध्ये मोठे फटके आले होते आणि त्यांनाच आपल्या संघासाठी काहीतरी करामत करावी लागेल. जर आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर अक्षयची बॅट चालणं खूप महत्वाचं आहे. आणि नवीन आलेल्या आपण बघतो अक्षय एक सुरेख गोलंदाज आहे. ऍक्शन त्याची बघाल तर नक्कीच हाय एम ऍक्शन त्याची आपण पाहतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी नेहमी आपल्या संघासाठी करत असतात अक्षय. समजेल अक्षय यांना खोदून काढले चेंडू. चेंडू ट्रॅव्हल या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाले. दुसरा प्रयत्न होईल की नाही. होई नाही करता 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात. फेकी थोडीशी खराब. त्याचा प्रत्येक म्हणजे 2 धावा पूर्ण. या 2 धावेची धावफलक वाढलंय पुढे सरकलंय ते म्हणजे 16 या धावसंख्येवर. आणि आपण बघितलं तर इक्वेशन आणि सिच्युएशन आपण जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 45 धावांची गरज. 11 चेंडू 45 धावांची गरज. पुन्हा सज्ज अक्षय गोलंदाजी मार्कवर. हो यावेळी जोरदार प्रहार. चेंडू सीमा पार. हा येतोय आगरी षटकार बीजे. धावसंख्या 22 षटकांची आपण बघतोय. तर अक्षयची बॅट चालली होती या ठिकाणी आपण बघतोय. 6 धावांची धावफलक जरुरीने वाढलं. जाऊन पुढला 22 रन्स ऑन द बोर्ड. आपण बघितलं तर चांगली फलंदाजी अक्षयच्या मार्फत पण त्याला साथ मात्र मिळत नाही त्यांच्या सहकार्याकडून. तर आपण बघितलं 9 चेंडू 32 धावा. बघितलं तर बाहुबली याला विसरून चालणार नाही. जी संघाला कामगिरी हवी होती तशीच कामगिरी करताना आपण पाहिलंय बाहुबली याला. अक्षय तुझी चेंडू घेऊन अक्षय साडी पुन्हा एकदा बॅट खांद्याच्या मागे. चेंडू सीमा पार. हा आलाय आगरी चषक षटकार डीजे. तर आपण बघितलं बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आलाय अक्षय याच्या बॅट मधून. जवळजवळ धावफलक हरलाय. जाऊन पोहोचले म्हणजे 28 धावा. 9 चेंडू आणि आता मात्र 33 धावांची गरज. तर या ठिकाणी आमच्या व्हीआयपी आलेले विशालजी पाटील यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे. धन्यवाद सर. 2-6 ओके ओके. अक्षयसाठी हे पारितोषिक माफ करा. 2 षटकांसाठी हे 500 रुपये पारितोषिक लागले. स्वागत. आणि वाह हा येतोय बॅक टू बॅक तिसरा षटकार आणि षटकाराची हॅट्रिक मात्र या ठिकाणी पूर्ण करतोय अक्षय. नक्कीच याची आपण प्रतीक्षा केली होती आणि त्यांनीच ते काम पूर्ण केलंय. धावसंख्या जाऊन पूर्ण जलद गतीने 34 धावा. हा येतो या षटकातील तिसरा षटकार. जवळजवळ गोलंदाज विचार करण्यास भाग पाडलाय या ठिकाणी फलंदाज अक्षय याने. धावफलक जलद गतीने वाढलाय. जाऊन बोललाय हा 34 धावा. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. विशालजी पाटील यांच्या मार्फत या षटकारांसाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झाले. धन्यवाद. पुन्हा चेंडू हवेमध्ये पाहूया. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 1 धाव मिळाली. दुसऱ्या दिवशी प्रयत्न होईल की नाही. होई नाही करता दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावलेत आणि 2 धावा सहज गतीने पूर्ण केलेत. या 2 धावांची धावसंख्या वाढली. जाऊन बदली 36 धावा
7 चेंडू आणि 25 धावांची गरज. आपण पाहिलं 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. आतापर्यंत चांगली खेळी अक्षय यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. जर आपल्या सामन्यामध्ये टिकवण्यासाठी या चेंडूवर नक्कीच मोठा फटका येणे गरजेचं आहे. अक्षय पुढे चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा चेंडू आरपार सीमा पार. हा आलाय आग्रही षटकार. डीजे डीजे या ठिकाणी आपण बघितलं तर सामना पुन्हा एकदा जिवंत झालाय. अक्षय आणि उत्तुंग 4 षटकार ठोकले अक्षय याला आणि जवळजवळ आपल्या संघासाठी एक उपयुक्त कामगिरी आता मात्र अक्षयाच्या मार्फत आपण पाहिली. आता मात्र 21 सिच्युएशन पूर्णपणे बदललंय. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. जर ह्या 19 धावा पूर्ण केल्या तर विशाल पाटील यांच्या मार्फत अजूनही 500 पारितोषिक या ठिकाणी मिळेल. सूरज बाहुबली ज्यांनी आपल्या पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या धावा खुडल्या होत्या. जवळजवळ 9 चेंडू आणि 32 धावा खुडल्या होत्या. तो सूर्य आता मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. आता मात्र 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. आपण जर बघितलं तर अक्षय अजून क्रीजवर आहे. पण आता मात्र स्ट्राईक प्रतापकडे आहे. जवळजवळ 5 षटकारांशी खेळतोय या ठिकाणी अक्षय. जवळजवळ असं म्हणावं लागेल एक हाती धुरा सांभाळली ती म्हणजे अक्षय याने. आता बरं 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. सूरज पहिला चेंडू घेऊन ह्यावेळी सुरेख चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू समाप्ती 22च्या रूपाने ही एक धाव आलं. आता मात्र अक्षयाला स्ट्राईक आहे. या ठिकाणी धावबाद झालाय का? येस धावबाद झालेत या ठिकाणी आणि एक वॉर्निंग सुद्धा दिले या ठिकाणी. 1 बाउन्स इन ओव्हर नाही का? माफ करा. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. यावेळी सुरेख फटका आहे. चेंडू बघूया हवेमध्ये क्षेत्र त्या ठिकाणी आणि कुठलीच चूक करणार नाही. विकेटचं पतन एक मोठा मासा गाळायला लागलाय या ठिकाणी आपण बघतोय. विकेटचं पतन विकेट गिरतवा मधुर ला 13 चेंडू 41 धावा कुठत या ठिकाणी बाद झालाय. एकच थोडीशी आशा पल्लवित केली होती आपल्या संघासाठी अक्षय याने. जवळजवळ 42 धावांमधल्या 41 धावा पूर्णपणे अक्षय याच्या एकट्याच आहेत.
नवीन आणला फलंदाज आपण बघतोय जय. जय याला काहीशी करामत करावी लागेल. आता मात्र इक्वेशन बघितलं तर 4 चेंडू 19 धावा 3 मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील जर आपल्या संघाला या सामन्यात विजयी व्हायचा असेल. तर बाहुबली याला विकेट प्राप्त होतोय. सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र पूर्णपणे पकड धरण्याचं काम सूर्यजांनी केलंय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. काही सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही करू शकता. 3 चेंडू 19 धावांची गरज. यावेळी चेंडू जोरदार फटका मारलाय. या ठिकाणी बघतोय चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. दुसरा घातक प्रयत्न या ठिकाणी गडी बाद होण्याची शक्यता आणि यावेळी मात्र गडी बाद होतोय. विकेटचं पतन. रोनक धावबाच्या स्वरूपात बाद झाला. या ठिकाणी आपण बघितलं. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. प्रथमेश येतोय 2 मध्ये 18. पुढचा चेंडू थोडासा रनवेमध्ये बिघाडतोय आणि आपण विनंती करतो मनोजजी म्हात्रे ज्यांनी VIP डॅश बसलाय. वेलकम सर. तुमचं सुद्धा स्वागत आहे. सूरज पुढची चेंडू घेऊन. हो यावेळी मात्र नोचा इशारा. पंच आमच्या मध्ये वडील नक्कीच नो बॉल. धावसंख्या चालते धावपळ करते म्हणजे 45 रन्स ऑन द बोर्ड. चौका दिला बघ ओर्थ्रोचा 5 रन. शेवटचा चेंडू. चेंडू प्ले अँड मिस या ठिकाणी लगेचच वळी आपण दुसऱ्या मॅच तयार व्हायचा. लगेच मैदानात उतरायचा आहे. विनंती असेल गोडदेव संघ लगेच मैदानात उतरा. विनंती असेल तर फुरतात मी या स्पर्धेतून थोडासा लंच ब्रेक घेतो आणि संधी देतोय पुन्हा एकदा. तर लवडूया लगेच या मॅच कोण 9 चेंडू 32 धावा करणारा सूरज मॅच. 1 गडी सुद्धा बाद केला 3 धावा देत सूरज मॅन ऑफ द मॅच. आणि अक्षय सुद्धा यायचा आहे. तुम्हाला पारितोषिक आहे या ठिकाणी विशालजी पाटील यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं होतं षटकारांसाठी. आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहायला मिळाली. जाऊया मॅच च्या दिशेने. सूरजला लगेच या आमच्यापर्यंत. सूरज